बॅक टू बॅक पार्सल ओपनिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आपण आता पुन्हा एकदा एक पार्सल ओपन करतो आहोत आणि जरा मी कॅमेरा ऍडजस्ट करते। मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं मला माहिती आहे या पार्सल मध्ये कोणती साडी आहे, पण तुम्हाला काय वाटतं यात कोणती साडी, कोणत्या पद्धतीची साडी असेल? येस, यामध्ये एक हाई कॉस्ट साडी आहे। ह्या साडी बॉक्स वरून तुम्ही ओळखलंच असेल। चला, ती फाटीच गेली पिशवी, आपण फाडूनच टाकली। मी प्रयत्न करते कायम की ह्या पिशव्या जपून ठेवता येतील, जेणेकरून बरेचदा मला त्या रिपॅकिंग साठी वापरता येतात। ही अतिशय सुंदर असा वाईन रंग आहे, खूप अट्रॅक्टिव्ह रंग आहे हा। सिल्क मार्क वाली साडी आहे। आपण हा सिल्क मार्क इथून काढूया आणि उप्स उप्स उप्स, हा सिल्क मार्क आपण इथून काढूया। अरे, हा रियूज करता येऊ नये म्हणून अशा पद्धतीचे सिल्क मार्क आता लावले जातात आणि आपण ह्या त्याच्या पिशवीलाच लावून ठेवूया, जेणेकरून इट इज अप टू इंडिव्हिज्युअल की इंडिव्हिज्युअल मॅन्युफॅक्चरर की त्यांनी कसा सिल्क मार्क वापरायचा। एखाद्या वेगळ्या साडीमध्ये तुम्हाला तो पुठ्ठ्याचा असा थोडासा ग्रीटिंग कार्ड टाइप सिल्क मार्क पण मिळतो ओपन करायचा, ओके। किंवा काही काही ठिकाणी असे नुसते प्रिंटेड पण सिल्क मार्क मिळतात, पण याचा अर्थ असा नाही की हे खरे आहेत आणि ते खोटे आहेत आणि मला तो पाहिजे आणि हा नको, असं काही नसतं। ते मॅन्युफॅक्चरर कोणते सिल्क मार्क घेतो ह्याच्यावरती आहे। तर ही अतिशय छान सुंदर लाईट वेट अशी साडी आहे, कांचीपुरम साडी आहे बघा। हे जर अगदी नीट निरखून बघितलं तर प्रत्येक धागा असा वरती आलेला आहे, गोल फिरलेला आहे। वरती आला आहे म्हणजे या विविंगच्या पेपरवरून वर आला आहे, गोल फिरला आहे आणि पुढच्या लाईनीत गेला आहे। इथे सुद्धा हे बघा, इज इट क्लिअर? येस, हा गोल फिरला आहे आणि वरती गेला आहे, पुढच्या विविंग लाईनीत गेला आहे। त्याच पद्धतीने इथे सुद्धा आता ह्याच्यामध्ये दोन रंग वापरलेले आहेत। हे डिझाईन थोडंसं जास्त इंट्रिकेट आहे, थोडंसं करायला कठीण आहे, त्यामुळे इथे तुम्हाला बरेच धागे मोकळे आणि हलक्या विविंगचे किंवा असे घट्ट टाईट विविंग वाले नाही दिसणार। पण हे इथले धागे सुद्धा बघाल तर हा बघा, इथे लक्षात येतंय हा धागा वरती फिरलेला आहे, पुढच्या लाईनीत फिरलेला आहे, असे बऱ्याच ठिकाणी आहेत। हे खूप नाजूक बारीक काय म्हणू, इंट्रिकेट किंवा खूप असं नजाकतीने केलेला हा बुट्टा असल्यामुळे हे असे लूज धागे आहेत। तर अशी ही अत्यंत सुंदर मऊ छान स्मूथ ही अशी कांचीपुरमची साडी आहे। या बाजूला हा ब्लाउज पीस आहे।
ही ब्लाउज पीस साठी बॉर्डर आहे. ओके, हां, माझ्या लक्षात नाही आलं की मी मगाशी पूर्ण बोलले का नाही. तर हे जे धागे असे वरती पुढच्या लाईनीमध्ये वळून गेलेले असतात, दॅट इज अ साइन की हे परफेक्ट प्रॉपर हँडलूमचं काम आहे. हे जकार्ड विविंगचं काम नाहीये, हे हँडलूमचं काम आहे प्रॉपर. म्हणजे जकार्ड लूम सुद्धा हँडलूम असते, ओके सी, पण ही प्रॉपर हँडलूम लूम आहे. हातमागावरचं काम आहे हे परफेक्ट. मलाच हे काम इतकं आवडलं आहे, हे बघा, इतकं आवडलं आहे की मी ते बघणं थांबवूच शकत नाहीये. मागून पण बघा. सो चला, आपल्याला हा व्हिडिओ आता थांबवायलाच हवा, कारण आपल्याला अजून एक पुढचा व्हिडिओ बघायचा आहे. पण मला हा रंग बघून ना एक जुनी जाहिरात आठवली, हर रंग कुछ कहता है. तसा मला हा रंग बघून तो रंग मला काहीतरी सांगतोय असं वाटतंय. हा वाईन कलर आहे आणि अर्थात मी वाईन वगैरे काही पित नाही, पण जनरली असं वाईन इज रिलेटेड टू सेलिब्रेशन, फ्रेंडशिप. सो मला हा रंग बघून मला माझ्या मैत्रिणींशी गप्पा माराव्यात, त्यांना भेटावं असं वाटायला लागलेलं आहे. तुम्ही म्हणाल कोणाचं काय तर कोणाचं काय, पण असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच असे काहीतरी छान सेलिब्रेशनचे क्षण आठवले असतील किंवा काहीतरी सेलिब्रेशन करावंसं वाटलं असेल तर थांबवू नका मनाला, नक्की नक्की काहीतरी करा. सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटा, छान मज्जा करा. ओके, चला, सो आपण जाऊया पुढच्या साडीकडे एका नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया थोड्या वेळात. बाय बाय.